राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे, आपल्या मोहोळचे लाडके आमदार राजाभाऊ खरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराजे चौरे, या शहरामध्ये अनेक वर्षापासून शहराच्या विकासाकरता प्रचंड तळमळ दाखवणारे प्रथम नगराध्यक्ष रमेशजी बारसकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले पिपटू देशमुख आणि गुलामगिरीची अनगरकरांच्या गुलामगिरीची साखळी तोडून त्यांना आशिया खंडातली सगळ्यात वेगवान माफी मागायला भाग पाडणाऱ्या रणरागिणी उज्ज्वला थेटे, त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे बाई, या ठिकाणी या मोहोळ शहराला एक रक्तरंजित इतिहास आहे। 2005 साली या मोहोळ तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याचा आता सगळ्या मीडियामध्ये उल्लेख केला जातोय, त्या अनगरच्या राजन पाटलाच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून 2005 साली ज्या ठिकाणी आज सभा आहे, याच ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडीत घालून उचलून नेलं होतं। भाई, हे पंडित देशमुख शिवसैनिक होते, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते। त्या पंडित देशमुखांनी विरोधात आवाज उठवला म्हणून त्या राजन पाटलाच्या मुलाने 20व्या वर्षी असताना त्या बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला। त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळराजे पाटलाला 18 महिने जेलमध्ये राहावं लागलं। त्या मर्डर केसमध्ये 13 जण आरोपी होते। आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पंडित देशमुखचे हातपाय मोडले गेले, 56 वार असे केले गेले, एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस मरतो, असे ब्रुटल इंजुरी केलेले 56 वार पंडित देशमुख वर केले। जीभ बाहेर काढली गेली। याच्याही पलीकडे जाऊन विकृतपणाचा कळस म्हणजे या अनगरच्या त्या युवा नेत्याने त्या पंडित देशमुखच्या पाणी पाणी मागत असताना, शिंदे साहेब तुमचा शिवसैनिक मरताना पाणी मागत असताना त्या बाळराजे पाटलांनी त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली आणि म्हणून या मोहोळ शहराने त्याचा बदला घेण्याच्या करता पुढचे 10-15 वर्ष या अनगरकरांना या मोहोळ शहरामध्ये पाय ठेवू दिलं नव्हतं। सगळा तालुका त्या ठिकाणी एका बाजूला, परंतु हे मोहोळ शहर जे आहे, इथल्या 72 शिवसैनिकांच्या जोरावर ह्या अनगरकरांना इथं पाय ठेवू दिला नव्हता। परंतु दुर्दैवाची गोष्ट, या ठिकाणी शिवसेना म्हणून घेणारे शिवसेनेचे नेते यांनीच अनगरकरांबरोबर संधान बांधलं आणि आज त्यांच्याबरोबर संधान बांधून मिलीभगत करून त्यांना मदत करण्याच्या करता आमच्यामध्ये असलेल्या एकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फूट पाडली। आपण मुख्यमंत्री होता, मुख्यमंत्री म्हणून या शहराला आपण जवळपास 201 कोटी रुपये दिले, नगर विकास मंत्री म्हणून तुम्ही 201 कोटी रुपये दिले। या मोहोळ मध्ये आज जी काही विकासाची कामं चाललेली आहेत त्या ठेकेदाराकडनं आज देखील माजी आमदार जे आहे तो टक्केवारी वसूल करतो, त्यामुळे ती कामं बोगस व्हायला लागलेली आहेत। माझी विनंती आहे साहेब, नगर विकास मंत्री म्हणून जी काही कामं चाललेली आहेत याच्या गुणवत्तेबाबतीत कुठली तडजोड नको म्हणून आपण याची इन्क्वायरी लावली पाहिजे आहे। आज आम्ही सगळेजण एकत्रितरित्या या ठिकाणी सामोरं जातोय। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे। अनेक जणांना प्रश्न पडला की राष्ट्रवादीचा या ठिकाणी घड्याळाचा उमेदवार का उभा केला नाही। घड्याळवाले 15 दिवस झालं बाकामळामध्ये गेलेले आहेत। हे मोहोळ शहरामध्ये शिवसैनिकाची हत्या झालेली आहे, त्यामुळे या मोहोळ शहराचा खरा खुरा शिवसैनिकाचा बाणाच्या चिन्हावरचा ज्या पंडित देशमुखनं मरताना सुद्धा ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण होता, त्या धनुष्यबाणाचा आज नगराध्यक्ष या नगरपालिकेमध्ये बसला पाहिजे आहे। आम्हाला महत्वाचं काय आहे, आम्हाला चिन्ह किंवा पक्ष हा महत्वाचा नाहीये, तर राजन पाटलाचा पराभव महत्वाचा आहे। त्या उज्ज्वला थिटेला अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज भरायला जात असताना AK-47 ची सुरक्षा घेऊन जायची परिस्थिती निर्माण झाली। जर या अनगरकरांच्या ताब्यामध्ये जर मोहोळ शहर दिलं तर उद्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये कुणालाही उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणामध्ये जावं लागेल। तशी परिस्थिती जर आपल्याला येऊ द्यायची नसेल, अनगरची घाण इथं मोहोळ मध्ये येऊ द्यायची नसेल, तर एकच फक्त पर्याय आहे, तो म्हणजे धनुष्यबाण। मी त्या ठिकाणी घड्याळाचा या शहराच्या करता त्याग केला, कारण अनगरकरांचा पराभव करायचा आहे।
त्याचा पराभव हे आमचं उद्दिष्ट आहे. पक्ष आणि चिन्ह हे पाहून घेता येईल, परंतु या शहराचा विकास हा पुढचा टप्पा आहे. लक्षात घ्या, 2.5 वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली गेली. 2.5 वर्ष, फक्त 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष अनगरकरांच्या विचाराचा ज्यावेळेला बसला, त्याच्यानंतर 2.5 वर्षात या शहरामध्ये मर्डर पडला. झाला का नाही मर्डर? उद्या जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली, पुन्हा दर वर्षाला 6 महिन्याला मर्डर पडल्याशिवाय राहणार नाहीत. शिंदे साहेब या ठिकाणी 2 उमेदवार कमळाच्या चिन्हावर असे दिले ज्यांना पोलिसांनी सांगितलं होतं 3 वर्ष तडीपार, 3 जिल्हे तडीपार करा म्हणून. पोलिसांचा रिपोर्ट आहे, पाहिजे इथंच पीआय आहेत, त्यांना विचारा काय रिपोर्ट दिला होता. परंतु या अनगरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांची तडीपारी रद्द केली आणि त्या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली. म्हणजे अजून मर्डर करायला मोकळे झाले पाहिजेत, अजून दादागिरी यांची करायला मोकळे झाले पाहिजेत. ही गुंडागर्दी आणि दहशत जी आहे ही संपवण्याच्या करता आणि पंडित देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता जे धनुष्यबाण घेऊन पंडित देशमुख यांनी या मोहोळ शहराच्या करता आणि तालुक्याच्या करता जीव दिला, त्या पंडित देशमुखला श्रद्धांजली वाहण्याकरता धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे आणि 20च्या 20 नगरसेवक धनुष्यबाणाचे निवडून आले पाहिजे. अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.